नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. आम्ही निवडून दिलेले एक प्रतिनिधित्व, एक आमदार साहेब जे नेहमी चर्चेत असतात आणि शिक्षकांसाठी, शिक्षणासाठी, शिक्षकांच्या पाल्यांसाठी आणि सगळ्याच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी खूप जोरात काम करत असतात. याच्या अगोदर सुद्धा त्यांची मागणी अजब गजब होती. आता पण मागणी अजब गजबच आहे. आता मी हे सगळं पहिले म्हटलं खूप चांगलं चांगलं, नंतर असं म्हणतोय. का असं म्हणतोय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पण कळेल की नेमकं काय गडबड आहे. शिक्षकांना इतकं अडचणीत आणलं जातंय की ही एक्झाम द्या, ती एक्झाम द्या, जनगणना करा, हे करा, ते करा. आता परत एक मागणी यांच्या मार्फत मागितली जाते. कोणते आमदार आहे तुम्हाला पण माहिती, मला कमेंटमध्ये टाका, मी पुढे दाखवतोच तुम्हाला. अजब गजब मागणी आहे शिक्षकांना टीईटी नंतर. बघा, शिक्षकांना माहिती आहे टीईटी लागू झाली आहे. टीईटी नंतर सुद्धा परत एक्झाम त्यांची घेण्यात यावी अशी पण मागणी आहे. दुसरं, शिक्षक होण्यासाठी जे उमेदवार टीईटी नंतर टेट दिली, तर ह्या शिक्षक होणाऱ्या उमेदवारांसाठी टेट नंतर सुद्धा पुन्हा अशा प्रकारची एक्झाम घेण्यात यावी अशी मागणी या माननीय महोदयांनी केलेली आहे. थोडक्यात काय शेवट बघूया आपण या व्हिडिओमध्ये, पण तत्पूर्वी टीईटी 2026 ची 21 जूनला होणार आहे. शिक्षकांना आता सुट्टीचा कालावधी आहे. या सुट्टीच्या कालावधीमध्ये फार कमी कालावधीमध्ये तुम्हाला जर रिच व्हायचं असेल, पात्र व्हायचं असेल, तर मी तुम्हाला सजेशन देतो. मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगतो की तुम्ही ह्या बॅच जॉईन करा. याचा फायदा नक्कीच होईल. नंतर भविष्यात मात्र 2-3 मार्कावरून राहिला पश्चाताप होईल. सो नक्कीच तुम्हाला फायदेशीर असणाऱ्या बॅचेस आहे. त्यानंतर आम्ही फ्री स्वरूपातल्या टेस्ट सिरीज घेतोय, त्या पण तुम्ही फ्री स्वरूपातल्या त्या जॉईन करा, त्या द्या. प्रत्येक रविवारी त्याचं अनालिसिस होत असतं, एकदा बघा. त्यातून तुम्हाला पाठीमागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपर, मॉक टेस्ट नुसार तुम्हाला येणाऱ्या एक्झामला कॉन्फिडेंटली सामोरं जायचं असेल, 100% विश्वास निर्माण करायचा असेल, तर ह्या टेस्ट नक्की द्या. आता पुढे घेऊन जर तुम्हाला मी ही बातमी बघा, म्हणजे हे पत्रक आहे, मला आता समज असेल कोण आहेत ते. हे माननीय महोदय सदस्य महाराष्ट्र विधानसभा 30 एप्रिल 2026 ला यांनी हे परिपत्रक दिलं आणि त्यात त्यांनी काय म्हटलंय बघा. परिपत्रक आहे माननीय नामदार श्री दादासाहेब भुसे यांच्या नावाने आहे. मंत्री, शालेय शिक्षण मंत्री, माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग यांना पाठवलेलं आहे, दोघांना पाठवलंय. आणि विषय काय बघा, विषय तसं लवकर कळत नाही आपल्याला, काय नेमका विषय यांना म्हणायचं तेच कळत नाही बघा. टेट परीक्षेतील त्रुटी दूर करून, आता त्यांचं म्हणणं काय पहिले की टेट परीक्षेत काहीतरी त्रुटी आहे, म्हणजे टेट परीक्षा काय आहे, चुकीचीच आहे असं म्हणूया आपण. मी थोडं पुढे जातो अजून, चुकीचीच आहे, बरोबर आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक भरती प्रक्रियेत विषय प्रावीण्य चाचणीचा समावेश करण्याबाबत, म्हणजे त्यांनी काय सांगितलं, हे चुकीचं आहे आणि ही तर त्रुटी कराच, तुम्ही याच्यात बदल करा. चुकीचं आहे याच्यात एडिट करा, बदल करा, एडिट करा, बदल करा. दुसरं ते काय म्हणताय की विषय प्रावीण्य चाचणीचा समावेश करा विषयानुसार. बघा, विषय प्रावीण्य चाचणीचा, आता हे कितपत बरोबर आहे, कितपत चुकीचं आहे, मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. विषय प्रावीण्य चाचणी म्हणजे ज्या विषयाच्या फॅकल्टीला तुम्हाला घ्यायचं आहे, ज्या विषयासाठी शिक्षक तुम्हाला निवडायचा आहे, त्या विषयाची सेपरेट अजून एक परीक्षा घ्या, असं यांचं म्हणणं आहे. आता यांनी अजून थोडं चांगलं मांडलं असतं, त्यांची टेट न घेता यांची त्या विषयाची परीक्षा घ्या असं म्हटलं जाऊ शकत होतं. पण ठीक आहे, त्यांचं म्हणणं ही तर घ्या, याच्यानंतर ही पण घ्या. आता काय म्हटलंय थोडक्यात समजून घेऊया आपण. बघा, महोदय प्रणाम. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेच्या स्वरूपात गंभीर त्रुटी आढळून येत आहे. गंभीर त्रुटी आहे, गंभीर, फारच गंभीर आहे. सध्या 9वी ते 12वी म्हणजे 2 गट आले, 9 ते 10 आणि 11 ते 12 वर्गांसाठी शिक्षक निवड करताना टेट परीक्षेतील गुणांचा आधार घेतला जातो. मात्र या परीक्षेत केवळ सामान्य बुद्धिमत्ता तपासली जाते. विषय प्रावीण्याची स्वतंत्र चाचणी घेतली जात नाही. या त्यांची म्हणणे काय, विषय प्रावीण्याची स्वतंत्र चाचणी घ्या. आता मग 9 ते 12 का, 6 ते 8 ला का नको? मग 6 ते 8 ला पण तर शिक्षक आहे विषयानुसार, तिथे पण व्हायला पाहिजे. 9 ते 12 कडे का ओढ आहे? म्हणजे याच्यामध्ये पण काही त्रुटी आहे, गंभीर त्रुटी आहे, बरं का. 9 ते 12, मग 6 ते 8 काय घोडं मारा तुमचं, तिथे पण करायला पाहिजे त्यांनी, मागणी करायला पाहिजे त्यांनी. म्हणजे आता ही मागणी कितपत योग्य आहे, कितपत चुकीची हे आपण नंतर बघू, पण मग मागायचंच होतं तर क्लिअर कट पूर्ण मागायचं ना. बघा, ही एक मागणी. आता यामुळे काय, राज्यातील शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेवर दीर्घकालीन परिणाम होत असून, आता परिणाम तुम्हाला शिकवणारे, मला शिकवणारे शिक्षक जर बघितले, तुम्ही पण शिकले आहात, तर कोणता दीर्घकालीन परिणाम झालेला दिसतोय का तुम्हाला? काय माहित नाही. गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही. श्रीमंत विद्यार्थी खाजगी क्लासेसमध्ये तज्ञ शिक्षकांकडून
शिकतात. आता लक्षात घ्या बाबा, तज्ञ शिक्षक जरी शिकतात ना, त्यांचं डीएड बीएड ने ते शिक्षक झाले. काही डीएड बीएड झाले पण शिकवता येत नाही. काही शिक्षक होऊ शकत नाही तरी शिक्षक झालेले आहे. काही तर एक्झाम न देता शिक्षक झालेले आहेत, तिकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. विदाऊट पवित्र पोर्टल, विदाऊट टेट संस्था चालकांनी कशी भरून ठेवली, एकाच घरातले 7-7 माणसं, त्यांना शिकवता येत नाही. जे ऑलरेडी आहेत जे शिक्षक आता टीईटी देऊन, सीट देऊन, टेट देऊन येतात, त्यांना कशाला ह्या गोष्टी सांगतात? ज्या ऑलरेडी त्या गोष्टी मी चुका काय आहेत ना, ह्या भयंकर आहेत, त्या गंभीर चुका शोधा. ह्या कुठे शोधताय? तर गरीब विद्यार्थी शाळेतील शिक्षकांवर अवलंबून राहतात. आता श्रीमंत विद्यार्थी जर शिकवण्याला लावून शिकत असतील तर मला सांगा की ज्या संस्था आहे त्या कुणाच्या हातात आहे? नपा, झेडपी, मनपा कुणाच्या हातात आहे? शिक्षण मंडळ, तुम्ही नेते मंडळी, तुमच्या संस्था भरपूर मोठ्या मोठ्या, मग तिकडे लक्ष द्या ना तुम्ही. ते काय चाललंय, ते शिक्षण कसं चाललंय, इथे कशा प्रकारे भरती होते ते एकदा बघा तुम्ही. आता करिता खालील प्रमाणे नियमोचित कार्यवाहीस्तव नम्र विनंती अशी त्यांची मागणी. आता बघा काय सांगितलं त्यांनी. पहिले तर मी तुम्हाला लक्षात आणलं काय काय त्यांची मागणी होती. आता अजून त्यात बघा काय मागणी आहे. 9वी ते 12वी वर्गासाठी शिक्षक भरती प्रक्रियेत किमान 100 ते 200 गुणांची स्वतंत्र विषय प्रावीण्य चाचणी घेण्यात यावी. म्हणजे तुम्ही टीईटी दिली, तुम्ही टेट दिली, आता 9 ते 12ला खरं म्हणजे टीईटीची गरज नाहीये. सपोज तुम्ही ती टेट दिली, टेट नंतर परत काय तुमची कोणत्या विषयासाठी, सपोज इतिहास विषयासाठी तुमचं सिलेक्शन होणार आहे, सपोज मॅथ विषयासाठी तुमचं सिलेक्शन होणार आहे, बरोबर की नाही? ज्या विषयासाठी सिलेक्शन होणार आहे त्याची अजून एक 100 ते 200 गुणांची स्वतंत्र काय विषय प्रावीण्य चाचणी घेण्यात यावी. ही चाचणी 2017 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना लागू करण्यात यावी. आता जे शिक्षक ऑलरेडी रुजू आहेत ना, त्यांना तर टीईटी कंपल्सरी झाली आरटी मार्फत. आता पीबी मार्फत, पी फॉर काय कळलं का, बी फॉर कळलं का, की आरटी मार्फत होतं टीईटी कंपल्सरी. आता पीबी मार्फत तुम्हाला काय 2017 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना सुद्धा परत ही विषय प्रावीण्य चाचणी घेण्यात यावी अशी त्यांची मागणी. बघा, शिक्षकांचे विषयातील प्रावीण्य तपासूनच त्यांची निवड करण्यात यावी आणि यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान दर्जाचे शिक्षण मिळेल व राज्याचा शैक्षणिक दर्जा सुधारेल. तर नेमकं काय सुधारायचंय याच्या मागचं माहित नाही आपल्याला, पण ह्या अवास्तव मागणी नेहमी चर्चेत असतात. हे पर्सन नेहमी चर्चेत असतात, काहीतरी अवास्तव मागणी मागून ठेवतात. सध्या काय चालू आहे यांचं भलतंच काहीतरी मागणं असतं. आता ह्या सगळ्या मागण्या जर बघितल्या, 2 प्रकारच्या मागण्या त्यांच्या आहेत. 9 ते 12ला स्वतंत्र विषय प्रावीण्य चाचणी घ्यावी, 2017 नंतर शिक्षकांसुद्धा या प्रकारची चाचणी परीक्षा घ्यावी. या मागणीवर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. कितपत योग्य आहे ते मला कमेंटमध्ये कळवा. पण हे काय विशेष नाहीये, हे काय होणार नाहीये. सो काळजी करू नका. यांची काही मागणी असती भलती सलती, एवढं सोपं नाहीये. सो शिक्षक म्हणून, विद्यार्थी म्हणून तुम्ही निश्चिंत राहा. टेटची तयारी जोरदार करा. त्यासाठी ही 2 रुपयाची बॅच पण अवेलेबल आहे. विषयानुसार बॅचेस पण अवेलेबल आहे. सुधारित पुस्तकांची बुक्स पण अवेलेबल. हे पुस्तक सगळ्यांनीच घ्यावं असं मी तुम्हाला आग्रह धरेल. आणि काही अडचण असेल आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून लगेच बॅच जॉईन करून अभ्यास जबरदस्त करा. पुढे आवडत लाईक करा, सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये